कठीण प्रसंगात माघार न घेता पुन्हा कसं उभं राहायचं हे जर कोणाकडून शिकायचं असेल तर ते पूजा गवस यांच्याकडून. रेड सॉइल स्टोरीज या लोकप्रिय यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज त्या लाखो लोकांसाठी एक मोठी प्रेरणा बनल्या आहेत. पण या यशाच्या आणि संघर्षाच्या मागे एक अत्यंत कठीण, खडतर आणि डोळ्यात पाणी आणणारा प्रवास दडला आहे. पूजा यांच्या वडिलांनी लहानपणापासूनच त्यांना कधीही मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता अत्यंत खंबीर बनवलं. जे काम करशील ते सर्वोत्तम कर असं सांगणाऱ्या वडिलांनी गेल्या 13 वर्षांपासून कॅन्सरशी अत्यंत धैर्याने झुंज दिली. वडिलांचं हे आजारपण आणि त्यांचा संघर्ष जवळून अनुभवलेल्या पूजा यांच्यावर दुःखाचा खरा डोंगर कोसळला. तो पती शिरीष गवस यांच्या अचानक जाण्याने. अतिशय अचानक आणि अवघ्या 15 दिवसात शिरीष यांनी जगाचा निरोप घेतला. ज्या माणसासोबत संपूर्ण आयुष्याची आणि चॅनेलची स्वप्न विणली होती, तोच साथीदार निघून गेल्यावर पूजा पूर्णपणे एकट्या पडल्या. पण अशा कठीण प्रसंगात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले ते त्यांचे सासरे सत्यवान गवस आणि सासू सासऱ्यांचं संपूर्ण कुटुंब. ज्या काळात लोकांच्या टोमण्यांची भीती असते, तिथे एका सासऱ्याने स्वतःच्या सुनेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून तिला पुढची वाट दाखवली. आज पूजा यांच्याकडे त्यांची लहान मुलगी श्रीजा आहे, ज्याच्यात त्या रोज शिरीष यांचं रूप पाहतात. मुलगी श्रीजा आणि शिरीष यांचं अर्धवट राहिलेलं स्वप्न हीच आज पूजा यांची सर्वात मोठी ताकद बनली आहे. रेड सॉइल स्टोरीजचा प्रवास कधीच सोपा नव्हता. सुरुवातीच्या काळात वर्षभर एकही रुपयाचा फायदा न होता त्यांनी काम चालू ठेवलं. अगदी एकावेळी उद्याच्या शूटसाठी रेशन आणायलाही पैसे नव्हते, अशी परिस्थिती त्यांनी अनुभवली. बँक इश्यूमुळे 3 महिने रखडलेलं पहिलं पेमेंट जेव्हा हातात आलं, तेव्हा रात्रीच्या वेळी 22 किलोमीटर दूर जाऊन जेवल्याची ती आठवण आजही त्यांच्या मनात ताजा आहे. आज शिरीष यांच्या निधनानंतर अनेक मोठ्या मुंबईतील एजन्सीज चॅनेलचं काम मागण्यासाठी आल्या. पण पूजा यांनी स्थानिक कलाकारांना आणि तिथल्या तरुणांनाच सोबत ठेवण्याचा निर्णय घेतला. सावंतवाडीचा कॅमेरामन असो वा कणकवलीचा एडिटर, स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, हे शिरीष यांचं स्वप्न आज पूजा एकटीने पूर्ण करत आहेत. आईवडिलांचे संस्कार, सासू सासऱ्यांचा भक्कम पाठिंबा आणि लहान मुलीची साथ याच्या जोरावर पूजा यांनी पुन्हा एकदा कॅमेरा सांभाळला आहे. एक स्त्री जेव्हा खचून न जाता स्वतःच्या दुःखावर मात करून उभी राहते, तेव्हा ती नवदुर्गेचं रूप बनते. सूरज जैसा चमकना है तो सूरज जितना जलना होगा, या ओळींप्रमाणेच पूजा गवस आज प्रत्येक संकटाला सामोरं जात आयुष्याच्या प्रवाहात पुढे जात आहेत. त्यांचा हा संघर्ष प्रत्येक स्त्रीसाठी आणि प्रत्येक माणसासाठी जिद्दीचं एक उत्तम उदाहरण आहे.